आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री अमृता सुभाष कान्स फिल्म फेस्टिवलला जाणार आहे आणि खास या निमित्तानं अमृता माझ्यासोबत आहे. अमृता, तुला विश करण्यासाठी खास पूर्ण इंडस्ट्री इकडे आहे, तुझे सगळे आदर्श इथे आहेत. काय वाटतं तुला, काय सांगायचं? आणि एकतर वाढदिवस आणि त्यात कान दोन्ही एकत्र. हो, मला प्लेझंट सरप्राईज आहे. खरंच रोहिणी मावशी येणार मला अजिबातच माहीत नव्हतं. आई येणार याचा मला आनंद होता आणि लीना तर माझी निर्माती गोष्ट करायला मिळणं यासारखी पर्वणी नसते, त्यामुळे आजच्या दिवशी नाटक करायला मिळणं ह्याच्याहून आनंदाची गोष्ट माझ्यासाठी असूच शकत नाही. आणि त्यात असे सगळे आशीर्वादही माझ्या पाठीशी आहेत. खूप छान वाटतंय, खूप खूप आनंद झाला. लगेच आणि आपण एक एक करून मला तुम्हाला विचारायचं आहे, कारण जवळजवळ 40 वर्षांनंतर एक मराठी अभिनेत्री कान फिल्म फेस्टिवलला जाते स्मिता पाटील नंतर. म्हणजे रोहिणीताई, कशा प्रकारे तुम्ही शुभेच्छा द्याला? डेफिनेटली वी आर ॲब्सोल्युटली प्राऊड ऑफ हर. आणि आज तिचा वाढदिवस होता हे पण मला माहीत नव्हतं, पण आज मला वेळ होता आणि म्हटलं मी कुठलं नाटक पाहीन, द परफेक्ट मिसमॅच. आणि म्हणून मी अमृताचं नाटक म्हणून मुद्दाम पाहायला आले. अँड आय एम सो ग्लॅड अँड सो प्रिव्हिलेज की आज तिचा वाढदिवस पण आहे आणि ती कान्सला जाते हे आजच मला कळतं आहे. अँड ऑल द बेस्ट अमृता, अँड ऑल द बेस्ट इन युअर लाईफ. थँक्यू. कुठल्याही आईसाठी म्हणजे याहून तर मोठी गोष्ट होऊ शकत नाही की तिची मुलगी इतकी प्रगती करते. ज्योतिताई, काय सांगायचं? अरे, मला फारच छान वाटतंय आणि आपलं संपूर्ण आपली चित्रपटसृष्टीच खूप चांगली कामं करते आहे आणि त्याच्यामध्ये आमची मराठी जी विंग आहे त्याच्यामध्ये अमृता त्याचं प्रतिनिधित्व करायला तिकडे कानला जाते. याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असणार. सो आय एम सो हॅपी. आणि मला आणखीन एक आनंदाची गोष्ट अशी सांगायची आहे की ज्योती माझी सिनियर होती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये आणि ही माझी ज्युनियर होती. त्यामुळे आम्ही तिघी आणि NSDI. अमृता एकतर तुमच्या नाटकात काम करते आणि सेकंडली कानला जाते, त्यात वाढदिवस आहे आणि तुम्ही सगळेजण इथे तिला शुभेच्छा द्यायला आला. एकतर अमृताला असं थँक्यू कधी म्हणता नाही आलं आणि मला माहिती आहे मी म्हटलं असतं तर तिने ते ऐकून घेतलं नसतं. पण निर्माती वगैरे खूप मोठे शब्द होतात. मला एक स्क्रिप्ट आवडलं आणि मला असं वाटलं की ते अमृताला विचारावं, अमृताच ते करू शकते. आणि अमृताने पटकन हो म्हटलं. तर मुळात आधी मी तिला अमृता खरं थँक्यू व्हेरी मच. कारण असं पहिल्याच एका प्रयत्नात मी जस्ट सुरुवात केली होती, एखादी गोष्ट चांगली आहे आणि आपण ती पुढे करूया आणि त्याला मदतीची फार गरज असते आणि अमृता तितकी भक्कमपणे उभी राहिली माझ्याबरोबर की हो मी हे नाटक करेन म्हणून. त्यामुळे एक तर तिला थँक्यू. दुसरं म्हणजे खरंच ती इतका मोठा पल्ला, एक तर हे मला माहिती होतं की ती चालली आहे वगैरे सगळ्याच गोष्टी. सो तिला खूप खूप शुभेच्छा आणि वाढदिवसाच्याही खूप खूप शुभेच्छा. आणि अमृता मैत्रीण तर आहेच, पण मी जेव्हा इथे येते प्रयोगाला म्हणून तर एकदा बुकिंग किटच्या विंडोवर डोकावून झालं की नंतर बाकी सगळ्या गोष्टी विसरून अमृता जे करत असते ते इतकं लक्षपूर्वक मी बघत असते की प्रत्येक प्रयोगात काहीतरी माझ्यासाठी सुद्धा शिकण्यासारखं असतं. त्यामुळे खूप मजा येते अमृताचं काम बघतानाच. आणि अमृता, तुला पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मला पुन्हा थोड्या शुभेच्छा द्यायच्यात. असेच निर्माते तिला मिळत राहोत. निर्माते आणि असे दिग्दर्शक पण, आमचे मंगेश कदम दिग्दर्शक पण. आणि तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल. काय अमृता माझी अत्यंत लाडकी ॲक्ट्रेस आहे. वादळवाटमध्ये मी तिला पहिल्यांदा भेटले. ॲक्टर म्हणून छान आहे. झोका मला म्हणायचं होतं. आणि त्याच्यानंतर मला तिचे एक एक पैलू इतके दिसायला लागले की मी ती फुलं राणी म्हटलं त्यातलं एक जे मला आवडलं गाणं ते तिने म्युझिक दिलेलं होतं. सो कंपोज तिने केलं होतं, हे मला फार विशेष वाटलं. आणि त्याच्यानंतर लोकसत्तामध्ये ती लिहू लागली तेव्हा तर मी अगदी खुशच झाले. म्हणजे इतकं सुंदर लिहिते ना ती की असं मला आता मला असं वाटतं की कान्सला ती नक्कीच जाऊ शकते. शी इज केपेबल ऑफ डुईंग ऑल दिस थिंग्स. आणि व्हेरी बेस्ट विशेस तुला अगदी मनापासून. म्हणजे आणि वाढदिवसाच्या पण तुला शुभेच्छा. स्मिता पाटील नंतर आता तू चालली आहेस कानला, तर हा एक वेगळाच म्हणजे प्राऊड मोमेंट असेल तुझ्यासाठी. हो, नक्कीच. माझ्या शाळेची म्हणजे स्मिता पाटील यांना
दुर्दैवाने मी भेटू शकले नाही कधीच माझ्या आयुष्यात. इनफॅक्ट रोहिणी मावशी, मी स्मिता पाटील आम्ही सगळ्या एका शाळेच्या आहोत. रेणुका स्वरूप म्हणजे ती तशी माझी सिनियर आहे आणि म्हणजे शाळेत आम्हाला सांगितलं जायचं की अशा आपल्या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत आणि असं तुम्ही करायला पाहिजे. त्यामुळे हे आमचे आदर्श होते, खरोखर आहेत. आणि त्यामुळे तिच्या नंतर 40 वर्षांनी जायला मिळणं याच्यात माझ्या दृष्टीने खूपच मोलाची आणि खूपच पर्वणीची गोष्ट आहे. आणि दुर्दैवाने ती आज आपल्यात नाही, त्यामुळे हुरहुर लागते तिचं नाव जरी घेतलं तरी. पण मला असं वाटतं की मी म्हणजे मागेही एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की कानला जे भेटणार आहेत त्यांचं अप्रूप आहे, पण जे नाही आहेत त्यांच्याही वाईब्स आहेत ना, आणि तिच्या पावलावर पाऊल त्या रेड कार्पेटवर कुठेतरी टाकायला मिळेल. आय एम टच्ड. म्हणजे तुला जायचंय आज रात्री, तू निघतेयस, त्यात आता प्रयोग आहे. सो कसं टाइम मॅनेजमेंट चाललंय आणि कपड्यांविषयी काय विशेष तू प्लॅन केलंयस? कारण कानला जायचं म्हटल्यावर मग या फॅशन डिझायनरचे हे कपडे आणि ती तयारी कशी चालली? टाईम मॅनेजमेंट खूप छान होती, कारण माझ्या पाठीशी आई, माझा नवरा संदेश हे दोघं असे खंबीरपणे उभे आहेत, त्यामुळे तेही खूप कामाला लागलेत. आत्ताच आईला इथे खालच्या मार्केटमध्ये काय रेड कार्पेटच्या तयारीला हेअरस्टाईलसाठी हे आण ते आण असं तिला धाडलं होतं बिचारीला. सो अशी लोक खूप, माझं कुटुंब माझ्या पाठीशी खूप भक्कमपणे उभं आहे, त्याच्यामुळे हे सगळं मॅनेज होतं आहे. आणि वाढदिवसादिवशी मी तुला मगाशीच म्हटलं तसं आवडती गोष्ट करायला मिळते, त्यामुळे मी प्रयोगाला मी म्हटलं नाही मी करणारच. आणि मसाबा ही ड्रेस डिझायनर माझे कपडे डिझाईन करते आहे. आय एम रिअली क्युरियस. आणि खूप सुंदर तिने एक साडी असणार, कारण मसाबा म्हणली पहिल्यांदा तू साडीतच लोकांसमोर यायला पाहिजेस, यू आर रिप्रेझेंटिंग इंडिया देअर. सो त्याच्यामुळे पहिली माझी साडी असणार आहे, नेटची साडी असेल आणि त्याच्या पदरावरती सुंदर जरीचे हत्ती असणार आहेत. आणि दुसरा माझा वन पीस गाऊनसारखा असणार आहे. आणि उर्वशी जुनेजा पण तिचा दुसऱ्या दिवशी मी तिचा कॉस्ट्यूम परिधान करणार आहे. तो स्कर्ट आणि टॉप अशा प्रकारचा कॉस्ट्यूम असेल. सो आय एम रिअली क्युरियस कसा लुक लोकांना आवडतोय की नाही हे मी जाणून घ्यायला खूप उत्सुक आहे. आणखी एक सोने पे सुहागा म्हणजे अमृता, तुझ्याच अगदी स्टाईलचे किंवा तुझ्या जॉनरचे अनुराग कश्यप, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत तू सिनेमा केलास आणि तोच सिनेमा कानला आता त्याच सिनेमाचं प्रीमियर होणार आहे. म्हणजे हे सगळं काय आहे? म्हणजे काय जादू आहे काय? नाही हो, म्हणजे त्याचा एक खरंच वेगळा आनंद आहे, कारण अनुराग कश्यप आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांचं कॉम्बिनेशन काय करतं हे आपण आधी वासेपूरमध्ये आणि पाहिलेलंच आहे. हे दोघंही माझे खूप 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 आवडते कलाकार आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं आणि त्यांच्याबरोबर कान फेस्टिवलला जायला मिळणं हा खरोखर एक अपूर्व योग आहे असं मला वाटतं. म्हणजे कानला जायचं होतं, स्वतःची फिल्म रिप्रेझेंट करायची होती, पण हे त्याच्याही पुढचं काहीतरी मिळालं आणि त्याबद्दल मी ऋणी आहे आयुष्याची. हर वो चीज जो मैं करना चाहता हूँ कानून में गलत है. कुछ भी डालता हूँ मुंह में, नाक में, नसों में. लोडेड बंदूक रहती है मेरे पास, किसी दिन दिमाग खराब हो गया ना कुछ भी कर सकता हूँ. क्या नाम है तेरा? पॉकेट. छोटा है ना तो पॉकेट. कोई पूछेगा कहीं को मारा तुझे तो मैं बोलेगा अपन ने तो पॉकेट मारा बस. इस आदमी का फोटो अपने सारे कांटेक्ट के साथ शेयर कर. डेंजरस आदमी है. मैंने तुझे पहले देखा ही नहीं. अपन तो आपको रोज देखता है सर. अपन को लगता है अपन आपको आपसे ज्यादा पहचानता है. भगवान का सीसीटीवी कैमरा हाथ में था मेरे. ये स्वप्नातही याचा विचार केला होतास की कानला जाणार आहेस, एका फिल्मच्या प्रीमियरला तू स्वतः तिथे रिप्रेझेंट करणार? हो, केला होता. स्वप्न मी पाहिली होती कारण मला ना फुलराणीतल्या त्या मंजुळा साळुंक्यांनी शिकवलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही स्वप्न पाहणार नाही तोवर ती सत्यात कशी येतील. त्यामुळे अशीच खूप स्वप्न तर मी पाहिलेली आहेत, पण ती सत्यात उतरणं हा खूप मोलाचा क्षण असतो आणि ती वेळ आलेली आहे आणि ती वाढदिवसादिवशी आलेली आहे. मला असं वाटतं देवाने दिलेली ही भेटच आहे मला. इंडस्ट्रीमध्ये भरपूर शुभेच्छा येत असतील तुला, तुझे को स्टार्स, तुझे सगळे मित्रमैत्रीण काय म्हणजे काय कशा प्रकारे तुझ्याकडे व्यक्त होतात?
मला विशेष सांगायचे म्हणजे मला आपल्या मीडियानी म्हणजे तुझंही मला आभार मानायचं, मला सगळ्या मीडियाचे आभार मानायचे आहेत की आपली मराठी मुलगी हे सगळं तुम्ही लोकांनी मला इतकं छान उचलून धरलंय, माझं इतकं कौतुक करतात, मला खूप बरं वाटतंय आणि आय एम रिअली ग्रेटफुल टू ऑल द मीडिया. आय एम रिअली ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू. आणि आय एम रिअली टच्ड, कारण घरची शाबासकी ही वेगळी असते आणि तुम्ही सगळे मला इतकी भरभरून देतात, त्याबद्दल खूप आनंद होतो आहे. आणि इंडस्ट्रीतही मला खूप फोन येत आहेत, म्हणजे आत्ता तुम्ही पाहिलंच माझ्या पाठीशी किती. मला ना एक खूप छान वाटतं की यश मिळतं त्याचा एक आनंद असतो, पण यशाचा आनंद शेअर करायला तुमची माणसं तुमच्याजवळ असणं ही एक खूप मोलाची गोष्ट असते. आणि माझ्या दृष्टीने ती सगळ्यात मोठी भेट असते आपल्या, तो सगळ्यात मोठा खजिना असतो आणि तो खजिना माझ्याकडे आहे म्हणून मला खूप आनंद आहे. ऑल द बेस्ट तुझ्या या कानवारीसाठी आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.